माँसाहेब जिजाऊ अतिशय सुंदर भाषण आपण पाहणार आहोत. व्यासपीठावरील आदरणीय गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो, सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. स्वराज्याचा जिने घडविला विधाता, धन्य ती माऊली जिजामाता. आणि अशाच आदिशक्ती आदिमाया स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्याविषयी बोलण्यासाठी मी आज तुमच्या समोर उभी आहे. पुत्रमोहापेक्षा आईला काहीही महत्त्वाचे नसते, पण जिजाऊंनी असा विचार कधीच केला नाही. त्यांचे योगदान म्हणजे त्यासाठी शब्दही अपुरे पडतील. अतिशय सुंदर भाषण आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. राजमाता जिजाऊंचा जन्म महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे 12 जानेवारी 1598 साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव तर आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई होते. लहानपणापासूनच अन्यायाविरुद्ध त्यांना चीड होती. या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी खेळण्याच्या वयात हाती तलवार आणि ढाल घेत युद्धकौशल्य अंगीकृत केले. अनेक वर्षांपासून मुघल महाराष्ट्रावर चालून येत होते. येथील दीन जनतेला लुटत होते. आपल्या आया बहिणींच्या अब्रूवर हात घालत होते. कोण थांबवणार त्यांना? कुणी काही म्हणू नये आणि कुणी काही सांगू नये अशी एकंदर परिस्थिती. परंतु यापुढे हा अत्याचार सहन केला जाणार नाही. मुळात कुणी अत्याचार करताना 10 वेळा विचार करायला हवा. असे काहीतरी केले पाहिजे. हा विचार आपल्या उराशी मा जिजाऊ यांनी केला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंच्या पदरी शिवबा जन्मले. माँसाहेबांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आपला पुत्र आपण बघितलेले स्वप्न पूर्ण करेल हे त्यांना ठाऊक होते. शिवबांना अगदी लहानपणापासून रामायण आणि महाभारतातील शौर्यकथा त्यांनी सांगितल्या. तलवारबाजी, युद्धकौशल्य स्वतः माँसाहेबांनी शिवबांना शिकवले होते. स्वराज्य स्थापनेचे हे बाळकडू छत्रपती शिवाजी महाराजांना माँसाहेबांकडून मिळाले होते. आज अशा जिजाऊंची गरज प्रत्येक घरी आहे. आपण म्हणतो राजे पुन्हा जन्माला या, परंतु त्यासाठी काळजावर दगड ठेवून मुलाला शिवबा बनवणारी माँसाहेब आधी घडवाव्या लागतील. माँसाहेब मनाने जेवढ्या हळव्या होत्या तितक्याच कणखरही होत्या. आजच्या युगातील मातांना कदाचित ते जमणार नाही. माँसाहेबांबद्दल कितीही बोलले तरी कमीच आहे. समुद्राची शाई आणि आकाशाचा कागद करून सुद्धा लिहिले तरी कमी पडेल अशी माँसाहेबांची कीर्ती. महाराष्ट्राला स्वराज्याचे सुवर्ण दिन दाखवणाऱ्या अशा महान स्वराज्य जननी राजमाता जिजाऊंना शतशः नमन करते आणि माझे 2 शब्द संपवते. जय जिजाऊ, जय शिवराय. तुम्हाला भाषण आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला इतर कोणत्या विषयाचे निबंध किंवा भाषण हवे असेल तर कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.